मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर उमरेडमध्ये उमेदवारांचा उत्साह जो आहे तो वाढलेला आहे। नगराध्यक्ष पदाच्या भाजपचे उमेदवार उच्च शिक्षित उमेदवार प्राजक्ता कारू मॅडम आहे। काय सांगणार, देवेंद्र फडणवीसांची यशस्वी सभा झाली, उत्साह दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर? नक्कीच आम्ही इथे उपस्थित सर्व उमरेडचे नागरिक तसेच आम्ही जितकेही उमेदवार या ठिकाणी सभेला उपस्थित होतो, आमच्या इथे देवेंद्र भाऊंच्या सभेनंतर आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक नवीन उत्साह, एक चैतन्य सळसळून राहिला आहे। कारण की त्यांच्या मार्गदर्शनाने उमरेडमधील आमचा विजयाचा मार्ग एक मोकळा झाला असं मला वाटतं। कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही लोकांमध्ये मतं मागतात? लाडक्या बहिणी तुमच्या या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात दिसल्या। मुद्दा हाच आहे की उमरेडचा विकास, सर्वांगीण विकास हाच एक आमचा अजेंडा आहे पक्षाचा। त्यामागे हाच विचार आहे की उमरेडमध्ये जे काही आत्ता समस्या आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचे प्रश्न आहेत आणि जी महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा ह्या सगळ्या विषयांवर, ह्या सगळ्या मुद्द्यांवर विकास कार्य कसं करता येईल ह्याचा विचार केला जाईल। थेट लढत महायुतीचा दुसरा महत्त्वाचा पक्ष शिवसेना शिंदे गटासोबत आहे। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेलेले आहे, त्याचा काही परिणाम तुमच्या मतांवर, तुमच्या या निवडणुकीवर होईल असं वाटतं? आमची जी ही पक्षश्रेष्ठी आहेत, आमचं नेतृत्व, राष्ट्रीय नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेब विश्वगुरू यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे। राज्यात सरकार आमचं आहे, केंद्रात सरकार आमचं आहे आणि भाजपाकडे असे पक्षश्रेष्ठी आहेत ज्यांचा प्रभाव महाराष्ट्रातील तसेच उमरेडमधील जनतेवर आहे। त्यामुळे नक्कीच जनता भाजपाचे कार्यकारिणीवर, कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून मतदान करेल। तुम्ही उच्च शिक्षित आहात, किती शिक्षण झालेलं आहे आणि काय सांगणार? मी नागपूरमधून फार्मसीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे। त्यानंतर मी MBA केलं आहे मार्केटिंग आणि रिटेल बिझनेसमध्ये पुण्यावरून। तिथेच मी नोकरी करायची आणि नोकरीनंतर मी माझा मधमाशी पालन ह्या व्यवसायामध्ये सध्या कार्यरत आहे। थेट राजकारणात MBA, मधमाशी पालन टू राजकारण? मी माझ्या व्यवसायामार्फत समाजकारणात होतीच। मी आधी माझ्या व्यवसायामार्फत शेतकरी बांधव आहेत, तरुण बेरोजगार आहेत, महिला आहेत, महिला बचत गटांसोबत काम केलं आहे आणि समाजकारण करता जर मी आता राजकारणात आली आहे तर मी उत्तम प्रकारे समाजकारण करू शकेल असं मला विश्वास आहे। खूप खूप धन्यवाद। उमरेडमध्ये प्राजक्ता कारू ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहे, त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सभेनंतर इथे आशा निर्माण झाली, उत्साह निर्माण झाला कार्यकर्त्यांमध्ये। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, उमरेड, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।